बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेली वस्त्रोद्योगाची पायाभरणी म्हणजे श्री छत्रपती शाहू मिल। बागलचौक परिसरातील शाहू मिल गेल्या 20 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे। या मिलचं पुनर्जीवन व्हावं तसंच या ठिकाणी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी मागणी आता पुन्हा एकदा पुढे आली आहे। त्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। शाहू मिलचं पुनरुज्जीवन करावं या मागणीसाठी आता 5 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजता राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या दालनात मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे। त्यानंतरच शाहू मिलच्या जागेचा उपयोग नेमका कोणत्या कारणासाठी होणार हे स्पष्ट होईल। सन 1903 मध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये सूत गिरणी सुरू केली। श्री शाहू मिलच्या माध्यमातून सुमारे 100 वर्षांपेक्षा अधिक काळ हजारो जणांना रोजगार मिळाला। शाहू मिलचं मांजरपाटाचं कापड अत्यंत प्रसिद्ध होतं, पण शासकीय अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे शाहू मिल बंद पडली। गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातील शाहू मिल बंद अवस्थेत आहे। या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचा निर्णय शासनानं जाहीर केला, पण प्रत्यक्षात काहीच घडलेलं नाही। वस्त्रोद्योग महामंडळानं सुद्धा ही मिल सुरू करण्याविषयी कधीच आस्था दाखवली नाही। दुसरीकडे शाहू मिलच्या सुमारे 27 एकर जागेवर अनेकांचा डोळा आहे। अशा परिस्थितीत या मिलचं पुनरुज्जीवन व्हावं तसंच या ठिकाणी शाहू महाराजांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं या मागणीसाठी आता कोल्हापुरात श्री शाहू मिल पुनरुज्जीवन समिती कार्यरत झाली आहे। रविवारी या समितीनं खासदार श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन शाहू मिल पुनर्जीवन लढ्याचं नेतृत्व करावं अशी विनंती केली। त्यानुसार आज खासदार शाहू महाराज आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत कृती समितीची बैठक पार पडली। या बैठकीत शाहू मिलच्या पुनर्जीवनासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्मारक बनवण्याविषयी काय केलं पाहिजे याबद्दल चर्चा झाली। कोणत्याही परिस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेली ही वास्तू टिकली पाहिजे असं खासदार शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केलं। हे शाहू महाराजांचं स्मारक आहे, पूर्णच मिल शाहू मिल म्हणजे स्मारक आहे आणि ती सुरू झाली पाहिजे हे बेसिक मागणी आहे आणि ती शासनानेच केली पाहिजे। राजर्षी सांगितलं सगळं बघतो सगळे पेपर्स आणि पुन्हा पालकमंत्र्यांच्या बरोबर मीटिंग आमची होईल रोजगार निर्मितीसाठी आणि एक शाहू महाराजांचं स्मारक म्हणूनच ही मिल परत झाली पाहिजे। त्यानंतर दोन्ही उद्देशांना साध्य होतात। खाजगीकरणातून श्री शाहू छत्रपती मिलच्या जागेचा विकास होऊ नये, शासनानं याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं करावं, शाहू मिलचं पुनर्जीवन करून पुन्हा एकदा बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केली। इमारत नुसता हेरिटेज नाही तर शाहू महाराजांचा विचारसुद्धा हेरिटेजमध्ये आहे आणि तर हेरिटेजला जर हात लावायचा नसेल तर शाहू महाराजांच्या कामगारांना हात रोजगार मिळावा हे जो हेरिटेज विचार आहे तो हेरिटेज विचारसुद्धा शासनानं आणि संबंधितांनी जपला पाहिजे आणि त्यामुळं या 27 एकर शाहू मिलच्या जागेमध्ये शाहू महाराजांचा विचार जो हेरिटेज आहे त्यासाठी छत्रपती शाहू मिल रिवाईव्ह करा आणि त्यातून कोल्हापुरातील बेरोजगार लोकांना 700-800 लोकांना एका छपराखाली नोकऱ्या द्या आणि जनतेचा आणि कोल्हापूरचा विकास करा। सध्या मुंबईत राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। हे अधिवेशन संपल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत कोल्हापुरात पुढील बैठक घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, पण आमदार राजेश क्षीरसागर यांनी आजच्या बैठकीचा संदर्भ देत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली। त्यानुसार 5 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या मुंबईतील दालनात शाहू मिलबाबत बैठक घेण्याचं निश्चित झालंय। आजच्या बैठकीत माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, अनिल कदम, अशोक भंडारे, डॉक्टर रवींद्र मोरे, विशाल देवकुळे, माणिक पाटील चुयेकर, दिलीप देसाई, संभाजीराव जगदाळे यांनी भाग घेतला।